ही गाडी 2023 ची गाडी आहे। किलोमीटर चालली 12,000, MH12 आहे आणि पेपर सगळे ओके आहे। तर आता तुम्ही बघू शकता की गाडी आहे MH12 पासिंग मध्ये, मारुतीची कॅरी CNG मधली गाडी आहे। 2023 ची गाडी आहे आणि गाडी फक्त 12,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे। या गाडीचं केबिन सुद्धा आपण बघूयात। या गाडीचं केबिन सुद्धा एकदम उत्तम कंडिशन मध्ये, लेदर सीट्स वगैरे आहेत आणि हा गाडीचा डॅशबोर्ड, गाडीचं स्टेअरिंग आणि इथे तुम्ही किलोमीटर पण बघू शकता। किलोमीटर फक्त 12,000 किलोमीटर गाडीचं रनिंग आहे। जर तुम्हाला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि जर विकत घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा। या गाडीवरती लोन सुद्धा होईल 90% पर्यंत आणि गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये। तुम्ही सगळ्या बाजूनी गाडी तर बघतायच आहे, तर ज्याला कोणाला घ्यायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा यांच्या ऑफिसला व्हिजिट करा। तर गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप 1.3 AC गाडी आहे। तर अजून काय डिटेल्स आहेत गाडी? ही गाडी 2024 ची गाडी आहे। गाडीचे पेपर सर्व क्लिअर आहे। तर 1.3 बघू शकता गाडीची कंडिशन। गाडी 2024 ची आहे आणि फक्त 3,500 किलोमीटर चाललेली आहे। गाडी MH12 पासिंग मध्ये, म्हणजे पुणे पासिंग मधली गाडी आहे। गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता, एकदम नवीन कोरी आणि एकदम कमी वापरलेली गाडी आहे। गाडीला मागे हौदा पण आहे, तो सुद्धा एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि गाडीचं इंटिरियर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। गाडीचं इंटिरियर सुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम चांगल्या कंडिशन मध्ये। गाडीचे जे सीट्सचे जे प्लास्टिक आहे ते सुद्धा अजूनपर्यंत निघालेलं नाहीये। गाडी बघा आणि इथे किलोमीटर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, फक्त 3,500 किलोमीटर गाडी चाललेली आहे। गाडी एकदम उत्तम कंडिशन मध्ये, अजिबात गाडी सोडू नका। गाडीवरती तुम्हाला ऑलमोस्ट 90-95% लोन सुद्धा करून दिलं जाईल। गाडीचे सगळे पेपर्स वगैरे ओके आहेत, क्लिअर आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। गाडीचे टायर्स वगैरे तुम्ही बघू शकता, एकदम नवीन आहे। गाडी चाललेलीच आहे एकदम कमी किलोमीटर मध्ये, त्यामुळे गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे, नव्यासारखी गाडी आहे। तर ज्याला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि विकत घ्यायची तुम्ही विचार करत असाल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती लगेच यांना कॉन्टॅक्ट करा। तर आता ही गाडी आहे महिंद्राची जीतो। काय डिटेल्स आहेत गाडीचे? ही 2024 ची गाडी 8,000 चालली, डिझेल गाडी आहे, स्ट्रॉंग बॉडी। तर आता गाडी आहे महिंद्राची जीतो MH12, गाडी डिझेल मध्ये आहे। MH12 म्हणजे पुणे पासिंगची गाडी आहे, स्ट्रॉंग मॉडेल आहे जीतोचं। गाडी आहे 2024 ची आणि किलोमीटर झालेले आहेत फक्त 8,000 किलोमीटर झालेली आहे आणि गाडीची मागच्या साईडची बॉडी वगैरे तुम्ही बघू शकता, एकदम चांगल्या कंडिशन मध्ये। गाडीचे पेपर वगैरे सुद्धा एकदम सगळे क्लिअर आहेत, त्यामुळे ज्याला कोणाला ही महिंद्राची जीतो डिझेल मधली गाडी घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करू शकता। गाडीचं केबिन मधलं इंटिरियर सुद्धा तुम्ही बघा, एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे। गाडी फक्त 8,000 किलोमीटर चाललेली आहे। तर ज्यांना कोणाला ही गाडी आवडली असेल आणि विकत घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा यांच्या ऑफिसला व्हिजिट करा। तर आता ही गाडी आहे मारुतीची कॅरी CNG मधली। काय डिटेल्स आहेत गाडीचे? गाडी 2023 ची गाडी आहे। किलोमीटर चालली 45,000, सिंगल ओनर आहे। गाडीचे पेपर सगळे ओके आहे, गाडी गुड कंडिशन मध्ये आहे। तर आता तुम्ही बघू शकता गाडी जी आहे ती MH14 पासिंग मधली गाडी आहे, म्हणजे पुणे पिंपरी चिंचवडची पासिंग असलेली गाडी आहे। गाडी चाललेली आहे फक्त 45,000 किलोमीटर आणि गाडी आहे 2023 ची, सिंगल ओनर आहे। तर ज्याला कोणाला ही गाडी विकत घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा आणि गाडी जर प्रत्यक्ष चालवून बघायची असेल तर तुम्ही यांच्या ऑफिसला व्हिजिट। तर ही गाडी आहे महिंद्रा बोलेरो कॅम्पर। काय डिटेल्स आहेत? ही गाडी आहे 2015 ची बोलेरो कॅम्पर। गाडीचे पेपर सगळे ओके, गाडी कंडिशन मध्ये, 4 टायर बटन आहे। तुम्ही बघू शकता ही महिंद्रा बोलेरो कॅम्पर गाडी आहे, MH12 पासिंग मधले आहे आणि ओव्हरऑल गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे। गाडी बघू शकता डबल केबिन आहे, गाडीचे इंटिरियर सगळे सुद्धा एकदम चांगल्या कंडिशन मध्ये। परत मागच्या साईडला छोटा हौदा सुद्धा आहे। गाडीचे टायर वगैरे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये, पेपर वगैरे सगळे ओके आहेत। तर ज्याला कोणाला ही गाडी विकत घ्यायची आहे
तर त्यांनी खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना पटापट कॉन्टॅक्ट करा. गाडी आहे मारुती सुपर कॅरी CNG मधली गाडी आहे. तर काय डिटेल्स आहेत गाडीचे? 2022 ची गाडी आहे. 31,000 चाललेली गाडी आहे. CNG आणि पेट्रोल. गाडी सिंगल ओनर आहे. पेपर सर्व क्लिअर आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गाडी MH12 पासिंगची गाडी आहे. गाडी 2022चं मॉडेल आहे आणि पेट्रोल CNG मधली गाडी आहे. गाडीचे किलोमीटर फक्त 31,000 झालेलं आहे आणि गाडीचं ओनर सिंगल ओनर मधली गाडी आहे. गाडीची बॅक साईडची बॉडी सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे. पर्स वगैरे सगळे क्लिअर आहेत. गाडीवरती लोन सुद्धा 90% होऊन जाईल. तर ज्याला कोणाला मारुती कॅरी CNG गाडी घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती पटकन यांना कॉन्टॅक्ट करा. तर यांच्याकडे आता तुम्ही बघू शकता महिंद्रा बोलेरो पिकअपचा खूप मोठा स्टॉक आहे. तर काय काय डिटेल्स आहेत? हे 2024 ची गाडी 1.3 8,000 चालली. त्यानंतर पुढे एक गाडी आहे. तर हिचे काय डिटेल्स आहेत? ही सुद्धा मिनी पिकअप आहे. 2018 ची गाडी आहे. तर ही 2018ची MH12 पासिंग मधली गाडी आहे. त्याच्या पुढची गाडी ही 2023 ची गाडी आहे. MH09 मध्ये 1.7 आहे. त्याच्यानंतर अजून एक गाडी आहे पुढे. ही MH13 गाडी आहे. 1.7 आहे. बोलेरो पिकअप 2023 ची गाडी. त्याच्यानंतर आणखीन गाड्या आहेत इथे. ही 2023 ची गाडी आहे. 10 फुटी हौदा आहे. गाडी MH24 आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गाडी आहे इथे. ही 1.3 गाडी आहे. 2022 ची गाडी आहे. त्यानंतर ही मला वाटतं इंट्रा गाडी आहे. ही गाडी 2021 डिसेंबरची गाडी आहे. टाटा इंट्रा गाडी आहे. बडा दोस्त 1.4 मध्ये 2023 ची गाडी आहे. कमी किलोमीटर चाललेली गाडी आहे. दोस्त अशोक लेलंड दोस्त. त्याच्यानंतर इथे एक पिकअप दिसते आपल्याला. हे 2016 ची गाडी आहे. 1.3 आहे. त्यानंतर तिकडे एक छोटा हत्ती आहे आणि अजून बऱ्याच गाड्या तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर या सगळ्या गाड्यांची किंमत जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर अजून काही गाड्या आहेत इथे त्या सुद्धा आपण बघूयात. ही बोलेरो पिकअप आहे. 1.3 2015 ची गाडी आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आहे बोलेरो पिकअप 2024 ची गाडी आहे. 1.3 गाडी आहे. 2024. त्यानंतर इथे सुद्धा एक बोलेरो पिकअप आहे. ही 2024 ची गाडी आहे. 10 फुटी हौदा आहे. 1.7. त्यानंतर इथे काही गाड्या आहेत अजून त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. तर या व्हिडिओमधली कुठलीही गाडी तुम्हाला जर आवडली असेल आणि त्याची काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती. आणि या सगळ्या गाड्या जर तुम्हाला प्रत्यक्ष बघायच्या असतील तर तुम्हाला यांच्या ऑफिसला व्हिजिट करावं लागेल. आता इथे कॅरी CNG आहे. या 2 CNG आहेत. त्यानंतर टाटाची S आहे. अशा बऱ्याच गाड्या तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. परत इकडच्या बाजूला एक पिकअप आहे. तर अशा सगळ्या गाड्या आहेत.